नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी आज इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र प्रकरण दुसरा आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या पाठाविषयी आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणा, तिचे स्वरूप आणि मागील दशकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत। त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ म्हणा, मग व्यवस्था, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप सुद्धा या पाठामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर एवढे मुद्दे आहेत, या मुद्द्यांबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे। पहिला मुद्दा आहे परराष्ट्र धोरण, त्याचे अर्थ व महत्त्व, राष्ट्रीय हितसंबंध म्हणा, राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण म्हणा। परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, त्यामधील पहिला घटक आहे देशाचे भौगोलिक स्थान, दुसरा आहे राजकीय व्यवस्था, तिसरा आहे अर्थव्यवस्था, चौथा आहे राजकीय नेतृत्व, पाचवा आहे प्रशासकीय घटक। प्रथमतः आपण परराष्ट्र धोरणामध्ये त्याचे अर्थ व महत्त्व पाहणार आहोत। तर सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात, म्हणजे त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते। म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे। म्हणजे हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशाच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये, ते प्रत्येक राष्ट्राचे हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात। कोणत्या राष्ट्राची मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींशी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात। म्हणजे असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात। या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात। प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते। म्हणूनच राष्ट्रामधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते। अशा प्रकारे त्याचा अर्थ आणि त्याच्या महत्त्वाबद्दल आपण माहिती पाहिलं। आता राष्ट्रीय हितसंबंध पाहूया। परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले। राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण याचा अतिशय निकटचा संबंध असतो। म्हणजे याचा अतिशय निकटचा संबंध असून राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते। म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व अभ्यासायचे आहे। राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वतंत्र व सार्वभौम सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना होत। म्हणजे आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो। म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो। या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकाचा समावेश होतो। एक आहे आपल्या देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजे संरक्षण, हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते। दुसरा आहे आर्थिक विकास, हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते, म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते। त्यानंतर आहे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण। बघा, संरक्षण आणि आर्थिक विकास या राजकीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते। म्हणजे म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात। तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे एक साधन ठरते। परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात, त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्येही बदल होतात। त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते। म्हणूनच परराष्ट्र धोरण हे काय आहे, प्रवाही असते। परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आपण पाहणार आहोत। परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते। परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो। त्यामध्ये पहिला आहे देशाचे भौगोलिक स्थान। तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल, त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक
स्थान तुम्हाला दिसते. म्हणजे काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्राच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. म्हणजे काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. थोडक्यात देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. अशा प्रकारे देशाचे भौगोलिक स्थान हे महत्त्वाचं असून दुसरं आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. म्हणजे कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडीचा घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरण म्हणजे श्रीलंकेतील घडामोडीचा तमिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतरचा आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणजे आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. पहिलं परिणाम आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध म्हणा, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. दुसरा महत्त्वपूर्ण प्रकार आहे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. म्हणजे आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. अशा प्रकारे अर्थव्यवस्था या मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहिलं. चौथा महत्त्वपूर्ण प्रकार आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती म्हणा, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. म्हणजे परराष्ट्र धोरणातले सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. उदाहरण म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. अशा प्रकारे पाचवा आहे प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकार इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. म्हणजे परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. म्हणजे याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यानंतरचं आहे भारताचे परराष्ट्र धोरण. या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहूया. पुढचा मुद्दा आहे भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. म्हणजे भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जनतेला
प्राधान्य द्यावे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे. म्हणजे अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. म्हणजे भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झाले आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणखी काही उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखीन काही उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. पहिल्यांदा आपण भारतीय संविधानाचे कलम 51 पाहणार आहोत. त्यामध्ये काही तरतुदी होत्या ते पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं तरतुदी आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. दुसरा आहे राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे. तिसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे. चौथा आहे लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. आता आपण पाहणार आहोत भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी आणि काही उद्दिष्टे कशा प्रकारे आहेत पुढील प्रमाणे आहेत ते. त्यामध्ये नंबर 1 आपण पाहणार आहोत शेजारी देशाशी व अन्य देशाशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे. दुसरा आहे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे. तिसरा आहे दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांचे हिताचे रक्षण करणे. ही जबाबदारी त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. चौथा आहे भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. अशा प्रकारे भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्ट आपण पाहिलेलं आहोत. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा पाहणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा पाहणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यांमध्ये घेऊ. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानता येईल. दुसरा टप्पा 1990 नंतर ते आजपर्यंतचा असेल. भारताचे परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा टप्पा आपण पाहणार आहोत. भारताचे परराष्ट्र धोरणाचे सुरुवातीचा टप्पा पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला, आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव होता. एक आहे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. दुसरा आहे पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले. तिसरा आहे स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचं काय आहे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आहे. आशियाई राष्ट्राची सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वतंत्र अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. ही प्रादेशिक आणि क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनाचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. त्यानंतर यथावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावादी संकल्पनेला पाठिंबा दिला. शांतता आणि स्वातंत्र्य ही 2 तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्वे झाली. या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 ते 48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971 मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तान अलग होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. अशा प्रकारे 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता. म्हणजे 1947 मध्ये भारताने अणु चाचणी करून अणु संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. चीन बरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला.
सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणी सुरुवात केली. पहिला टप्पा होता 1947 ते 1990. 1947 ते 1990. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे म्हणा, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणे याला या काळात प्राधान्य होते. म्हणजे अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन महासत्तांकडून मदत मिळवणे शक्य झाले. दुसरा आहे संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात भर होता. त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले. सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहाय्य केले. या कालखंडात भारताला काही आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनशी संघर्ष यांचा समावेश होतो. 1947 मध्ये भारताने अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यानंतरचा दुसरा टप्पा आहे 1991 ते आजपर्यंतचा टप्प्याचा समावेश त्यामध्ये होतो. भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. शीतयुद्धोत्तर काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे साहजिकच शेजारी देशांबरोबरील व्यापारात वाढ झाली. जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला. आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले. 1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले आर्थिक संबंध अधिक बळकट झाले. इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण अधिक वाढली. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढलेला आहे. उदाहरणार्थ G20 आणि ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. 1916 मध्ये इंडियामध्ये ब्रिक्स हे बोधचिन्ह 2016 इंडियामध्ये ब्रिक्स हे बोधचिन्ह त्यांनी दाखवलेले आहे. बघा अशा प्रकारे ब्रिक्स हे बोधचिन्ह असून ब्रिक्स हे नाव कशावरून पडलेलं आहे तर ह्या स्पेलिंगवरून इतक्या देशांचा त्यामध्ये समावेश आहे की त्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका ह्या देशाचा समावेश आहे. ब्रिक्स हे त्याचं काय आहे बोधचिन्ह आहे. बघा अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. परस्परांवरील विश्वास वाढला. आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावले आहे. त्यानंतरचं आहे भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग याचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये केला असेल. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी बाबा होते. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हेही त्याचे एक उद्दिष्ट होते. त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्रे निर्माण केली आहेत. अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेही आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदलही सक्षम करण्यात आले आहेत. अशा प्रकारे भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे, कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आढावा घेतल्यानंतर पुढील प्रकरणात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल तर काही मुद्द्यांचं चर्चा आपण केलेलं आहोत आणि काही मुद्द्याचं विश्लेषण सुद्धा इथं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्ट, परराष्ट्र धोरणाचा आढावा म्हणा, परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा पहिला दुसरा टप्पा आणि 1991 ते आजपर्यंतच्या टप्प्यांविषयी आपण माहिती या पाठामध्ये घेतलेला आहोत. अशाच प्रकारची माहिती आपण पुढच्या पाठामध्ये सुद्धा भरघोस असं माहिती आपल्याला घ्यायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो
आपला तास इथे संपतो. धन्यवाद.